ड्रायफ्रूट वगैरे दिलेले होते. त्या घरातली मालकीन माझ्याकडे आले. बाबाजी हु इज दिस? मला आय एम फाइन. आपको कुछ चाहिए? ड्रायफ्रूट, बादाम, पिस्ते और ज्यूस कुछ लेंगे आप? मी म्हणलो जे असेल ते द्या. तिनं मला ड्रायफ्रूट दिले, ज्यूस दिला, मी घेतला. आणि मग ती मला म्हणली बाबाजी मैं जरा बाहर जाकर आती हूँ, आज आज तो शॉपिंग डे है हमारा. म्हणजे ठीक आहे जा तुम्ही. गेल्या त्या. मी म्हणलं आप फिर कब आवणे वाले हो? ती म्हणली मग 4-5 तास मला लागतील. म्हणलं ओके. ते म्हणले काही हवंय तर नोकर चाकर आहे तिथं. मी होतो, तुषार भैया होता, कृष्णा महाराज होते, विकास महाराज होते, काका होते. तिथं थांबलो बाबा. आणि ती 3ला आली. 3ला आली तर मला ओळखलीच नाही. ओळखलीच नाही ती. गेली तेव्हा साडी फिडी इथपर्यंत असे केस. गेली तर आणि आली तर एवढा बरमुडा घालून आली. साऱ्या गुडघ्याच्या वाट्या दिसायच्या तिच्या. आणि हे सारं डेबर उघड. ते टॉप घातला त्याला भाया नाही, काय नाही, काय नाही. आणि ते सँडल वगैरे घातली ते कॅटवॉक करत आली ते असं. मी म्हणलं कोण आहेस तू? ती म्हणली आय्या मुझे पहचाना नाही बाबाजी आपने. म्हणलं अगं कोण आहेस तू? रिअली नाही पहचाना मुझे. अगं म्हणलं खरंच नाही ओळखलं. कोण आहेस तू? मी म्हणलं मी जिथं राहतो त्यांच्या तुम्ही लाण्या बहीण आहात की काय? ते म्हणलं चक्क नाही ओळखलं. ती अशी मला बोलली. ऍक्ट पाहिजे, ऍक्शन पाहिजे, आदा पाहिजे तर कीर्तनकार कीर्तन करू शकतो. हे तुमच्या बुद्धीत मला पटवून द्यायचंय. तुम्ही जेवढे हसताल ना तेवढे पुढे तुमच्या डोक्यात कसं खटकन प्रकाश पडतो बघा. ते म्हणले आय्या मुझे नाही. अगं म्हणलं कोण आहेस तू? म्हणले सकाळी मी नाही कसं. अरे बापरे सकाळी तू मला सांगून गेली होतीस ना? हो. म्हणले सकाळी गेलीस तेव्हा कशी होती आणि आता आलीस तेव्हा कशी आहे? कपडे वगैरे मला नाही आवडले म्हणलंय. आणि आमच्याकडे श्रावण महिन्यात खानदानी पुरुष दाढीला वस्तारा सुद्धा लावित नाही. म्हणलं मी तिला महिनाभर नख सुद्धा कापत नाही. काही खानदानी माणसं त्या श्रावण मध्ये व्रताचं पालन करतात. तू खुशाल बाया माणूस हा सोन. ती मला काय म्हणली माहितीये का अक्का? किती ओढ विचाराचा संप्रदाय आहे तुमचा. असं केलं तिनं. किती ओढ विचाराचा आहे. इथं लॅपटॉप आहे, नेट आहे, रेंज आहे, दुनिया चंद्रावर चालली, फ्रिक्वेन्स वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि तुम्ही किती त्या जुन्या विचाराला पकडून ठेवलंय. मी हे काहीच पाळत नाही. काय म्हटली ती? मी हे काहीच पाळत नाही. मी तिला काय म्हणलो माहित आहे का? आता जरी तू काही पाळत नसली जरी तरी म्हातारपणी तुला कोणीच पाळणार नाही. केले कर्म झाले